जगाया लागलो कासे रेशमी रेशमी सावल्या सावल्या रे श्वास आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम मराठी सॉन्गवर मित्रांनो रेशमी रेशमी या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन जो ॲप आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशनमध्ये लागणारा प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते मित्रांनो. शेक इफेक्ट आणि बिटमार्क त्याबरोबरच मटेरियलसुद्धा दिलं आहे मित्रांनो, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा आपला जो प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला अशा प्रकारचा एक प्रीसेट तुम्हाला रेडी करून दिला आहे. तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, फक्त फोटो चेंज करायचे. फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, ग्रुपचा जो लेअर असेल हा बघू शकता वरतून दुसरा त्यावर असं क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो, जो खाली फोटोचा लेअर आहे त्यावर असं क्लिक करून कलर अँड फिलचे ऑप्शन येऊन इथे आपल्या जे नावाचे ऑप्शन दिसत आहे इथे बघू शकता, यावर असं क्लिक करून मित्रांनो तुम्हाला आवडता एक फोटो तुमचा घ्यायचा आहे. तर आपण एक फोटो घेऊया आणि वरती प्लसवर क्लिक करून असं फोटो नीट ॲडजस्ट करून घेऊया मध्यभागी आणि फोटो बघू शकता अशा प्रकारे चेंज होणार आहे आपला. तर काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो चेंज करून घ्यायचा आहे. आणि बॅकग्राऊंडचा फोटोसुद्धा तुम्हाला कसं करायचं आहे, त्याच लेअरवर क्लिक करायचं, बॅकग्राऊंडच्या लेअरवर फोटोच्या कलर फिलचे ऑप्शन याचे नावाचे ऑप्शन घ्यायचे मित्रांनो आणि फोटो घ्यायचे वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे. अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचे तुम्हाला. तर मित्रांनो यानंतर काय करायचं, अशाच प्रकारे फोटो चेंज करून झाल्यानंतर तुम्हाला 11 सेकंद 700 बीटवर यायचं. खाली प्लस दिले, प्लसवर क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथे अशा एक प्रकारे एक फोटो ॲड करायचा आहे, फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर जर फोटो फिल स्क्रीन होत नसेल तर काय करायचं, वरती 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर पुढचा जो बाणाचा ॲरो आहे हा बघू शकता एकदा त्यावर क्लिक करून पुढच्या बीटवर यायचे आणि दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून फोटो वाढून घ्यायचा. अशा प्रकारे काय करायचं, एक एक करून सर्व फोटो जे आहेत ते शॉर्टपर्यंत ॲड करून घ्यायचे बीटनुसार. तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड करून झाल्यानंतर आता जो बॅकग्राऊंडला शॅडो पेनचा लेअर आहे यावर क्लिक करून लॉंग प्रेस करायचे आणि सर्व लेअरच्या फोटोंच्या वरती घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला. यानंतर मित्रांनो काय करायचं तुम्हाला, तर आता हे जे आपण फोटोज ॲड केले त्या फोटोजला काय करायचे, शेक इफेक्ट लावायचे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो एक फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्टचे ऑप्शन येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून मित्रांनो जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो 11 सेकंद 7चा बीट इथे येऊन पहिल्या फोटोला असं क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. तर अशाच प्रकारे एक एक करून जे शेवटपर्यंत आपण फोटोज ॲड केलेत त्या सर्व फोटोला काय करायचं, कॉपी केलेले इफेक्ट्स आहे तर तुम्हाला सिंपल अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून टाकायचे, लावून टाकायचे. 3 ते 4 फोटो असणारे 5-6 फोटो असतील, शेवटचे 2 राहिले त्यांनासुद्धा लावून घेऊया आपण बघू शकता मित्रांनो इथे. यानंतर फोटोला इफेक्ट लावून झाल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला जिथून पहिलाच फोटो आपला स्टार्ट होतो ते यायचे. असं प्लसवर करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक पेज दिला तो पेज ॲड करून शॉर्टपर्यंत लेअर वाढून मॉनिटर्समध्ये येऊन याला खाली करून घ्यायचे आणि बघू शकता याला इथे अशा प्रकारे साईजनुसार वाढून टाकायचे. यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इथे एडिट होऊन जाईल. आणि मित्रांनो व्हिडिओ एडिट झाल्या बघू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असताना ते देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंग साईडला ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका.